वृश्चिक राशी, ज्यांच्या डोळ्यात शांतता दिसते पण मनाच्या गाभाऱ्यात प्रचंड वादळ दडलेलं असतं, ज्यांना समजून घेणं सोपं नसतं, कारण ते बाहेरून कठोर दिसले तरी आतून अत्यंत भावुक आणि खोल विचार करणारे असतात. आणि आता 15 ते 29 मे 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात असा प्रवेश करणार आहे जणू एखाद्या सिनेमाच्या पडद्यावर अचानक कथा बदलते आणि नायकाच्या जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात होते. या दिवसांची सुरुवात जरी साधी वाटली तरी ब्रह्मांडामध्ये घडणाऱ्या ग्रहांच्या हालचाली तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यावर परिणाम करू लागतील. रात्रीच्या शांत आकाशात ग्रहांची एक अदृश्य सभा सुरू असेल आणि त्या सभेमध्ये तुमच्या नशिबाबद्दल काही मोठे निर्णय घेतले जात असतील, कारण या काळात निर्माण होणारी ग्रहस्थिती वृश्चिक राशीसाठी अत्यंत प्रभावशाली संकेत देत आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही मनात काही प्रश्न घेऊन फिरत आहात. माझ्या आयुष्यात बदल कधी होणार? मी इतका संघर्ष का करतोय? माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळणार? आणि कदाचित आता त्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ जवळ येत आहे, कारण हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कमकुवत करत होत्या त्याच गोष्टी आता तुमची ताकद बनू लागतील. 15 ते 29 मे दरम्यान वृषभ राशीत शुक्राचा प्रवेश तुमच्या आयुष्यात काही घटना अशा घडू लागतील ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण नंतर लक्षात येईल की त्या घटनांनी तुमच्या भविष्याची दिशा बदलली. एखादी अचानक भेट, एखादा फोन, एखादा संदेश किंवा एखादा अनपेक्षित सत्य, हे सर्व तुमच्या जीवनात नवीन अध्याय सुरू करू शकतात. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच तेज दिसेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुमच्या शांततेमध्येही एक शक्ती जाणवेल. अनेकांना तुमचा आत्मविश्वासाचा हेवाही वाटू शकतो, कारण वृश्चिक राशी जेव्हा स्वतःच्या शक्तीची जाणीव करून घेते तेव्हा ती कोणत्याही संकटाला हरवण्याची क्षमता ठेवते. विशेष म्हणजे या काळात तुमच्या अंतर्मनाची शक्ती प्रचंड वाढेल. तुम्हाला आधीच काही गोष्टींची चाहूल लागू शकते. काही लोकांच्या खऱ्या भावना तुमच्यासमोर स्पष्ट होतील. जे लोक वरून तुमच्यासोबत असतील पण मनातून नसतील, त्यांचे मुखवटे आता हळूहळू गळून पडू शकतात. सुरुवातीला हे पाहून मन दुखावेल, पण नंतर समजेल की परमेश्वर तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर करत आहे. आर्थिकदृष्ट्या देखील हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. अचानक एखादी चांगली संधी मिळणे, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन कामातून लाभ होणे असे संकेत दिसत आहेत. अनेक दिवसांपासून थांबलेली एखादी योजना आता गती घेऊ शकते. काही लोकांना नवीन वाहन, घर किंवा मोठी खरेदी करण्याचे योग देखील येऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमची मेहनत आता लोकांच्या नजरेत येऊ लागेल. वरिष्ठ लोक तुमच्या कामाचं कौतुक करू शकतात. काहींना नवीन जबाबदारी मिळेल तर काहींना अचानक मोठी संधी मिळू शकते. विशेष म्हणजे या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. वृश्चिक राशीसाठी 15 ते 29 मे 2026 हा काळ केवळ ग्रहांचा बदल नाही, तर ब्रह्मांडाने रचलेली एक गूढ योजना आहे. कारण एका बाजूला शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करत आहे, तर दुसऱ्या बाजूला सूर्य आणि बुध यांच्या तेजस्वी युतीमुळे निर्माण होणारा बुद्धादित्य राजयोग आकाशात प्रचंड शक्तिशाली ऊर्जा निर्माण करत आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग बुद्धी, मानसन्मान, यश, प्रतिष्ठा आणि अचानक बदल घडवणारा मानला जातो. पण वृश्चिक राशीसाठी याचा परिणाम आणखी खोल आणि रहस्यमय असणार आहे. या काळात ब्रह्मांड जणू तुमच्या आयुष्यातील काही लपलेली दारे उघडण्याची तयारी करत आहे. अनेक दिवसांपासून जे प्रश्न तुमच्या मनात होते, ज्या गोष्टींसाठी तुम्ही शांतपणे संघर्ष करत होतात, त्यावर आता ग्रह स्वतः उत्तर देऊ लागतील. काही लोकांना अचानक असे अनुभव येतील की हे आधीच ठरलेलं होतं, कारण काही घटना इतक्या विचित्र पद्धतीने घडतील की त्यामागे दैवी संकेत असल्याची जाणीव होईल. विशेष म्हणजे शुक्राचा वृषभ राशीत होणारा प्रवेश हा तुमच्या नातेसंबंधांवर आणि भावनिक जीवनावर खोल परिणाम करणार आहे. आतापर्यंत मनात दडवून ठेवलेल्या भावना अचानक बाहेर येऊ शकतात. एखादी व्यक्ती जी तुमच्या नशिबाशी जोडलेली आहे ती पुन्हा आयुष्यात येण्याचे संकेत आहेत. काहींसाठी हे प्रेमाचं पुनरागमन असेल, तर काहींसाठी नियतीने पाठवलेली नवीन व्यक्ती असेल. पण या सर्वांमध्ये एक गूढ भावना सतत जाणवत राहील, जणू काही हे सर्व आधीच ब्रह्मांडाने लिहून ठेवलं होतं. बुद्धादित्य राजयोगामुळे तुमच्या विचारशक्तीत विलक्षण वाढ होईल. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. तुमच्या शब्दांमध्ये वजन निर्माण होईल. अनेकांना अचानक समाजात मानसन्मान मिळू शकतो. जे लोक आतापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचा सल्ला घेण्यासाठी पुढे येतील. कारण या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाभोवती एक वेगळीच आकर्षण ऊर्जा तयार होणार आहे.
पण या काळाचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या अंतर्ज्ञानावर होणार आहे. तुम्हाला आधीच काही गोष्टींची जाणीव होईल. एखाद्या व्यक्तीचा हेतू, एखाद्या घटनेचा परिणाम किंवा एखाद्या निर्णयाच्या भविष्यावर होणारा प्रभाव हे सर्व तुम्हाला मनातून जाणवू लागेल. काही लोकांना वारंवार एकच स्वप्न पडू शकतं. एखादा विशिष्ट अंक सतत दिसू शकतो किंवा काही संकेत वारंवार मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार हे दैवी संकेत मानले जातात. या दिवसात काही वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडू शकतात. ज्या ठिकाणी आशा संपली होती तिथून नवीन सुरुवात होईल. काहींना अचानक धनलाभ होईल, काहींना मोठी संधी मिळेल, तर काहींच्या जीवनात असा व्यक्ती प्रवेश करेल जो त्यांच्या संपूर्ण भविष्याची दिशा बदलून टाकेल. विशेष म्हणजे हा काळ कर्मफळाशी देखील जोडलेला आहे. ज्यांनी मनापासून चांगली कर्म केली आहेत, इतरांना मदत केली आहे आणि संघर्षातही स्वतःची माणुसकी जपली आहे, त्यांच्यासाठी ब्रह्मांड आता परतफेड करण्याच्या तयारीत आहे. अचानक मिळणारे यश, अनपेक्षित मदत किंवा संकटातून चमत्कारिक बचाव हे सर्व त्या अदृश्य शक्तीचे संकेत असू शकतात. कार्यक्षेत्रात देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. बुद्धादित्य राजयोगामुळे तुमच्या बुद्धीचा आणि निर्णय क्षमतेचा प्रभाव वाढेल. नवीन काम, नवीन करार, मोठ्या लोकांची भेट किंवा अचानक मिळणारी संधी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. काही लोकांना दूरच्या प्रवासाचे योग देखील येऊ शकतात आणि त्या प्रवासातून मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण ग्रह एक इशाराही देत आहेत. या काळात प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण जेव्हा तुमचं भाग्य जागं होऊ लागतं तेव्हा काही लोक तुमच्या ऊर्जेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शांत राहा, निरीक्षण करा आणि निर्णय घेण्यात घाई करू नका. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ अत्यंत शक्तिशाली आहे. काही लोकांना अचानक मंदिराकडे ओढ वाटेल, मंत्र ऐकावेसे वाटतील किंवा एकांतात वेळ घालवावासा वाटेल, कारण तुमच्या आत्म्याभोवतीची ऊर्जा आता अधिक संवेदनशील होत चालली आहे आणि कदाचित ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गाकडे नेत आहे. शेवटी या काळाचा सर्वात मोठा संदेश असा आहे, जे तुमच्यासाठी लिहिलं आहे ते कोणालाही हिरावून घेता येणार नाही. त्यामुळे भीती सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण 15 ते 29 मे 2026 हा काळ वृश्चिक राशीसाठी केवळ भविष्य नाही तर नियतीने सुरू केलेला एक दैवी प्रवास ठरू शकतो. शेवटी वृश्चिक राशीच्या लोकांना फक्त एवढं सांगावंसं वाटतं, आयुष्यात येणारा प्रत्येक बदल हा वाईटच असतो असं नाही. काही बदल असे असतात जे सुरुवातीला वेदना देतात, पण पुढे जाऊन तेच तुमच्या जीवनातील सर्वात मोठं वरदान ठरतात. आणि 15 ते 29 मे 2026 हा काळ कदाचित तुमच्यासाठी तसाच ठरू शकतो. जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, एखादी व्यक्ती दूर जात असेल किंवा काही योजना अचानक बदलत असतील, तर त्यामागेही ब्रह्मांडाची एक खूप मोठी योजना असू शकते. कारण परमेश्वर कधीकधी आपल्याला त्या मार्गावरून दूर नेतो जो पुढे जाऊन आपल्यासाठी नुकसानकारक ठरला असता. म्हणून प्रत्येक गोष्टीमागे लपलेला संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करा. या काळात स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तुमच्या आत्म्याला आधीच काही गोष्टींची जाणीव होऊ लागलेली असेल. जिथे मन शांत वाढतं तिथे आत्मविश्वास वाढतो. जिथे सकारात्मक ऊर्जा जाणवते तोच तुमच्यासाठी योग्य मार्ग असू शकतो. आणि जिथे सतत भीती, तणाव किंवा फसवणुकीची भावना निर्माण होते तिथून शांतपणे दूर जाणं हा शहाणपणाचा निर्णय ठरेल. लक्षात ठेवा, वृश्चिक राशीची खरी ताकद तिच्या शांततेमध्ये असते. तुम्ही जितके आतून मजबूत आहात तितकं इतरांना कधीच दिसत नाही. म्हणून स्वतःलाही कधीही कमी समजू नका, कारण वेळ बदलायला एका क्षणाचाही उशीर लागत नाही. आज जे लोक तुमच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करत आहेत तेच उद्या तुमच्या यशाचं उदाहरण देताना दिसतील.